तर मित्रांनो, जयश्रीने चांगलाच कहर केलेला दिसतोय. सगळं काही तिच्या समोर येऊन सुद्धा वसुंधरा ही निर्दोष आहे हे सगळ्यांसमोर सिद्ध होऊन सुद्धा, आणि शार्दूल हा कसा फ्रॉड माणूस आहे, त्याने कसा वसुंधरेवर अत्याचार केला आणि सगळ्यांची त्यानेच फसवणूक केली, हे सगळं काही सिद्ध होऊन सुद्धा जयश्री आता वसुंधराला स्वीकार करायला तयार नसते. अजूनही तिचा राग वसुंधरावरचा काही गेलेला नसतो. आता सगळेजण घरी आलेले असतात आणि जयश्री म्हणते, चला सगळ्यांनी कामाला लागा. आकाश म्हणतो, 1 मिनिट, आपण असे सगळ्यांना किती वेळेपर्यंत टाळणार आहोत? म्हणजे मला काय वाटतं, आता नव्याने एकदा परत सुरुवात करायला हवी. त्यावर जयश्री म्हणते, हो का, नव्याने सुरुवात करायला हवी का? मान्य आहे आम्हाला, तुझं सगळं काही मान्य आहे. मग तू या बाईला ना आधी घरातून काढ, तरच नव्याने सुरुवात होईल. त्यावर आकाश म्हणतो, आई तू काय बोलतेस हे? जयश्री म्हणते, हो. माधव म्हणतो, अगं जयश्री काय बोलते, तुला कळतंय का? त्यावर जयश्री म्हणते, हे बघा, माझ्या मुलाला माझ्या डोळ्यांसमोर उद्ध्वस्त झालेलं मी बघू शकत नाहीये. मला माहिती, लकी हा एकच माणूस होता ज्याला ह्या बाईची सगळी काही नाटकं माहिती होती, आणि तो सुद्धा आता नाहीये. हिने परत एकदा सगळ्यांना गंडवलं आहे, पण माझा हिच्यावरती अजूनही विश्वास नाहीये. आणि आता ती म्हणते, हे बघ आकाश, तुला जर या बाईसोबत राहायचं असेल तर तुला माझ्यासोबत राहता येणार नाही. आमच्या दोघींपैकी एकीची निवड तुला करावी लागेल, आणि मी ह्या बाईला काही घरात राहू देणार नाही. आकाश म्हणतो, आई तुझा हा निर्णय फायनल झालेला आहे का? त्यावर आता जयश्री म्हणते, हो. आकाश म्हणतो, ठीक आहे वसुंधरा, चला बॅग पॅक करायला घ्या मुलांनी, आणि आपण आता बाहेर जायचं आहे. इथे अजिबात राहायचं नाहीये. हे सगळं ऐकून ना सगळ्यांना शॉक बसलेला असतो. तनया आणि विशाखा चांगलीच खुश झालेली असते. आकाश म्हणतो, मला काहीही नकोय, प्रॉपर्टीतलं काही नकोय आणि घरातलंही काही नकोय. मी माझ्या मुलांना आणि बायकोला सांभाळायला समर्थ आहे, आणि आम्ही जातोय. मी वसुंधरांच्या सोबत कायम असणार आहे, आणि आत्ताही आहे. वसुंधरा आणि मी, आम्ही एकच आहोत. त्यावर आता भास्कर म्हणतो की, अरे आकाश असं काय बोलतोय? मी सुद्धा म्हणते, भाऊजी रागारागात काही निर्णय घेऊ नका आणि आत्ताच जाऊ नका. त्यावर आकाश म्हणतो, आई वहिनी तुम्हाला माहिती ना, आईला कितीदा समजवण्याचा प्रयत्न केलाय मी, पण हीच आता हट्टाला पेटली तर मी तरी काय करणार आहे? मी वसुंधरांची बाजू सोडू शकत नाही. भास्कर म्हणतो, अरे आकाश तुझी गरज आहे आम्हाला, या घराला, या कुटुंबाला आणि बिझनेसला सुद्धा. विशाखा सुद्धा आता तेच म्हणत असते. आता आकाश म्हणत असतो, विशाखा मावशी तसं काही नाहीये, भास्कर दादा आहे आणि अखिल आहे, बिझनेसचं ते बघून घेतील. तनयाला खूप खुश झालेली असते. भास्कर म्हणतो, आकाश तसं नाहीये, तुझे खरंच आम्हा सगळ्यांना गरज आहे, तू आता असं मला सोडून जाऊ नको. आकाश म्हणतो, वसुंधरा आणि मी एकच आहोत, तुम्हालाही मान्य आहे का? नाही ना, ठीक आहे, मग झालं तर. म्हणूनच मी चाललोय. वसुंधरा चला, आपण आत्ताच्या आत्ता जातोय. आता माधव सगळ्यांवरती ओरडतो आणि म्हणतो, 1 मिनिट, काय चाललंय हे सगळं? मला या सगळ्यांचा आता खूप कंटाळा आलाय. आता हे सगळं भांडण वादविवाद मला झेपत नाहीये. म्हणजे जे काही झालं ते मला पटलंच आहे असं नाहीये, पण मला असं वाटतंय आपण नवीन एक सुरुवात करायला हवी, आणि कोणी इथे कुठेही जाणार नाहीये. वसुंधरा ऐकून खूप खुश झालेली असते. जयश्री म्हणते, तुम्ही काय बोलताय? माधव म्हणतो, हे बघ, तू काहीही बोलायचं नाहीये आता. आकाश म्हणतो, पण बाबा मला हे तुमचं मान्य नाहीये, कारण मला माहिती ना आईला हे कधीच मान्य होणार नाहीये, आणि त्यामुळे मी जातोय. वसुंधरा आता पुढे येते आणि आकाशला समजवण्याचा प्रयत्न करते, आणि जयश्रीला सुद्धा ती बोलत असते आणि म्हणत असते, आई तुमचा सगळा राग माझ्यावरती आहे ना, मग तो माझ्यावर काढा. यांना कशाला तुम्ही पेचात पाडताय? तुम्हाला माहिती का यांना किती त्रास होत असेल हे सगळं ऐकून, की त्यांना त्यांची बायको आणि आई यांच्यापैकी एकीची निवड करायची, हे सगळं ऐकताना त्यांना किती त्रास होत असेल, किती कठीण जात असेल. त्यावर जयश्री म्हणते, तू नको मध्ये पडूस, माझ्या मुलाला कसं सांभाळायचं ना ते बघून घेईल मी. तू या घरातून एकदा गेली ना, त्याच्यासाठी चांगली मुलगी बघेल आणि त्याचं लग्न लावून देईल. आता आकाश म्हणतो, हे बघा वसुंधरा, तुमच्या सांगण्याचा काहीच परिणाम होणार नाही त्याच्यावरती. मला माहिती, आपण इथे राहिलो जरी ना तरी सुद्धा ही तुमचा असाच रागराग करत राहील आणि तुम्हाला त्रास देत राहील, तुमचा असाच अपमान करत राहील. वसुंधरा म्हणते, नाही आकाशराव, मलाही तुमची गोष्ट मान्य नाहीये. असं आपण इथून आत्ताच निघून जायला नको. चूक माझी झालीये, मी सगळ्यांशी खोटं बोललीये. आईंचा राग रास्त आहे, आणि आई तुम्ही मला रागवा, बोला, चिडा, मला काहीच माझी तक्रार नाहीये. मी शांतपणे सगळं काही ऐकून घेईल, पण आकाशरावांना काही बोलू नका. आणि आकाशराव तुम्ही समजून घ्या, आता आपण इथून जायला नको. रागारागात आपली नाती, आपली माणसं सोडून जाता कामा नाही आपण. आणि हो, नाती एकदा तुटली, एकदा दुरावा निर्माण झाला की तो झालाच, परत आपल्याला कधीच येता येणार नाही इकडे. आणि म्हणूनच मी म्हणते, थोड्या दिवसांसाठी हे सगळं काही विसरून जाऊया. थोड्या दिवसांनी सगळं काही परत ठीक होणार आहे, आणि मी सगळ्यांची मनं जिंकणार आहे याची खात्री मी तुम्हाला देते. पण आत्ताशी फडकी निर्णय घेऊ नका, कारण आपण आत्ता इथून निघून गेलो ना की सगळंच खूप कठीण होऊन बसेल, आणि कायमचे आपण दुरावले जाऊ, एवढं लक्षात ठेवा. तिने आता आकाशची समजून घातलेली असते, आणि माधव सुद्धा म्हणतो की कोणी कुठेही जायचं नाहीये, सगळं काही ठीक झालेलं असतं. काही दिवसांनंतर आकाश आणि वसुंधरा यांची अॅनिव्हर्सरी असते. वसुंधरा प्लॅन करत असते काहीतरी, आणि तिने कसली तरी ऑर्डर दिलेली असते, आणि त्या संदर्भामध्ये ती झाडांना पाणी देत आणि त्यांची कटिंग करत
एका माणसासोबत बोलत असते. इकडे आकाश सुद्धा वसुंधरेसाठी गिफ्ट पॅक करत असतो आणि बनी त्याची मदत करत असतो. बनी त्याला चिडवत असतो की बाबा तू किती अनरोमॅन्टिक आहेस रे, अजिबात रोमॅन्टिक नाहीयेस तू. त्यावर आता आकाश म्हणतो नाही नाही मी आहे रोमॅन्टिक. मग बनी त्याला काही वसुंधराविषयी प्रश्न विचारत असतो पण आकाशला सांगताच येत नाही. असं त्यांचं बोलणं चालू असतं. आता अखेर तो दिवस आलेला असतो. आकाश आणि वसुंधरा यांच्या पहिल्या अॅनिव्हर्सरीचा. ते दोघं खूप उत्साहात असतात. छान डेकोरेशन घरामध्ये केलेलं असतं. सगळेजण खूप खुश असतात, तयार झालेले असतात. वसुंधरा तर खूपच छान दिसत असते त्या दिवशी. पण जयश्री मात्र अजूनही रुसून बसलेली असते एका रूममध्ये. आता केक कट करण्याची वेळ आलेली असते. माधव म्हणतो चला केक कट करून घेऊया. वसुंधरा म्हणते पण आई कुठे? माधव म्हणतो ती असेल, आपण केक कट करून घेऊया. त्यावर वसुंधरा म्हणते नाही नाही बाबा, आणि ती जयश्रीचा रुसवा घालवण्यासाठी तिच्या रूममध्ये जाते. इकडे जयश्री अंधार करून बसलेली असते. आता वसुंधरा तिथे जाते आणि लाईट ऑन करते आणि म्हणते आई तुम्ही इथे काय करताय? जयश्री म्हणते माझा मूड नाहीये, मला कोणाशीच बोलायचं नाहीये, तब्येत बरी नाहीये माझी, तू इथून जातेस का? त्यावर वसुंधरा म्हणते आई असं काय करताय? तुमच्याशिवाय सेलिब्रेशनला काहीच अर्थ नाहीये, तुमच्याशिवाय काहीच मज्जा नाहीये हो. आणि आता वसुंधरा बदललेली असते. तिच्यावर जयश्रीच्या वागण्या बोलण्याचा काहीच परिणाम होत नसतो. उलट ती जयश्रीला त्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असते आणि एकदम निश्चिंतपणे वागत असते. जयश्रीचं बोलणं एकदम हलक्यामध्ये घेत असते आणि म्हणत असते आई चला बघू. जयश्री म्हणते मला कुठेही यायचं नाहीये. तेवढ्यात तिथे सगळेजण केक घेऊन आलेले असतात आणि म्हणतात तुला कुठे यायचं नाही ना, मग आम्हीच इथे आलेलो आहोत. आता मुलं जयश्रीकडे येतात आणि तिला ओढून पुढे घेऊन येतात. सगळेजण केक कट करायला आलेले असतात. वसुंधरा आणि आकाश जयश्रीच्या आजूबाजूला बसतात आणि केक कट करतात. वसुंधरा आपल्या हाताने जयश्रीला केक भरवते आणि जयश्रीच्या खांद्यावरती डोकं ठेवते आणि म्हणते आई माझी खात्री आहे, मी तुमचं मन एक ना एक दिवस नक्की जिंकेन. आणि हो, आपलं आता फॅमिली फोटो काढायचा आहे. जयश्री जायला लागते तेवढ्यात वसुंधरा तिचा हात धरते आणि तिला आपल्याकडे ओढते आणि परत एकदा तिच्या गळ्यात मिठी मारून फोटो काढते. सगळेजण खूप हसायला लागतात. जयश्री मात्र रुसून बसलेली असते. सगळे तिलाच हसत असतात आणि सगळ्यांचा एक फॅमिली फोटो छानपैकी येतो. मात्र जयश्री वाकडं तोंड करून सुद्धा त्यात रुसून बसलेलीच असते. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.